नगर सेवक आशा मराठे पहुंची जहां पे आदित्य राज बिल्डर के जगह पे घटना हुई थी। घटनास्थल पर उनकी तबीयत सही नहीं रहने के बावजूद भी वहां पे पहुंच के महापौर से भेंट की और पहले का जो भी एप्लीकेशन दिया हुआ बिल्डर पे कार्रवाई के लिए उनसे निवेदन किया। मी देवेंद्र साहेबांना बी देवा भाऊंना पण मी लेटर पाठवते आणि मी सर्वच अधिकाऱ्यांना महाडाच्या वगैरे सर्व अधिकाऱ्यांना लेटर पाठवून, तर ही आत्ताची एक घटना नाही, यापूर्वी सुद्धा इथे 2-3 घटना झाल्याच्या नंतर सुद्धा काही हे विकसक आणि महानगरपालिका जर जागे होत नसतील तर ह्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं माझं तुम्हाला निवेदन आहे। स्थानिक नगरसेविका इकडच्या श्रीमती आशाताई मराठे या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांची तब्येत बरी नव्हती, त्या हॉस्पिटलाइज होत्या, पण तरी सुद्धा त्यांना मी येणार हे कळलं आणि शिवाय त्यांच्या विभागात ही दुर्घटना झाली हे कळल्यानंतरही त्या आलेल्या आहेत या ठिकाणी। त्यांनी पत्र दिलेलं आहे। आम्ही तर वारंवारच बोलतो, मुंबईमध्ये कमीत कमी 2250 डेव्हलपमेंटची विकासकांची कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आणि वारंवार मी याच्यावरती बैठका घेते। एकतर आपण बघितलं की AQR पण त्या पद्धती वाढलेलं आहे, संपूर्ण AQI। तर ह्या पद्धतीने आपण विकासक आणि त्यांनी घेतलेले सेफ्टी कॉज ह्याच्यावरती हे तर होता कामा नये, ही फार दुर्दैवी घटना आहे, पण ह्याच्या पुढे पण झाली नाही पाहिजे आणि ह्याच्या अगोदर झालेली आहे त्यावरती पण जर स्थानिक त्या ठिकाणी प्रशासन असेल, महानगरपालिका असेल किंवा म्हाडा प्रशासन असेल, यांचं त्याच्यावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे। जर ते नसेल तर मग ह्या दुर्घटना होण्यासाठी कुठेतरी तेही जबाबदार आहेत असं मी म्हणते। मी आता हे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, आमच्या मुंबईच्या महापौर ऋतुताई जी परत आता इथे आमचे उपमहापौर सुद्धा आलेले होते, किशोरीताई पण आलेल्या होत्या आणि मी ताबडतोबीने मी हॉस्पिटलमध्ये होते, परंतु मी येऊ शकले नाही। मी आता परत मला जायचंय, पण ऋतुताई आमच्या महापौर येतात तर त्यावेळेस मला येणं गरजेचं होतं, म्हणून मी ताबडतोबीने हे लेटर सुद्धा टाईप केलेलं आहे। मुंबईतील सर्व जेवढे बांधकाम करतायत त्यांची सुरक्षा करण्याचं मोहीम राबवण्याचं निर्देश त्यांना द्यावेत। परत त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याकडून सुरक्षा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना द्यावेत। कामगार सुरक्षेपर्यंत निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी एक समान सुरक्षा मार्गदर्शन असेच लागू करण्यात आले पाहिजे। मुंबईत खूप ठिकाणी माझ्या विभागामध्ये ही तिसरी घटना आहे, 3री ते 4थी घटना आहे आणि अशा झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे। सर्वच अधिकारी जर याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जर वेळोवेळी ही माहिती असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही, म्हणून मी आता ह्याच्या पुढे मी म्हाडाचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, सर्वच ह्याच्याशी जेवढे जोडलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई, विकासकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, गुन्हे झाले पाहिजे। कारण हे मनुष्य काय साधे काम करणारे बिचारे बाहेरून आलेले आहेत, त्यांच्याही घर आहेत, त्यांच्या फॅमिली आहेत आणि त्यांच्यामधून एखादा माणूस हा निघून जातोय आणि त्याच्यावर त्यांचं पोटपाल चाललेलं असतं। तर अशा लोकांवर जर अपघात होत असतील, जर काही सुरक्षा न देता त्यांच्यावर हे अपघात होऊन त्यांचा जीव जात असेल तर ह्या विकासकांवर पण कारवाई झाल्या पाहिजे। सदृश्य मनुष्यवधाचा हा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे असं मला वाटतं।